SY BComचा 4th सेमिस्टरचा कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंडचा जो ऍब्झॉर्प्शन ऑफ कंपनीज हा टॉपिक आहे, त्यातले 4 प्रॉब्लेम आपण वर्गामध्ये घेतलेले आहेत, परंतु ऑनलाईन मधला हा पहिलाच प्रॉब्लेम आहे ऍब्झॉर्प्शन ऑफ कंपनीजचा. तो आज आपण सुरू करतोय. आधी प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेम तुम्ही लिहून घेऊ नका, तुम्हाला मी नंतर प्रॉब्लेम पाठवते, तुम्ही डायरेक्ट सोल्युशन घ्या. मी प्रॉब्लेम आधी एक्सप्लेन करते. ऍब्झॉर्प्शनचा आपण 5वा प्रॉब्लेम पाहतोय. फॉलोइंग आर द बॅलन्स शीट ऑफ एक्स लिमिटेड अँड वाय लिमिटेड ऑन 31 मार्च 2014. 31 मार्च 2014 चे दोन बॅलन्स शीट दिलेले आपल्याला. एक एक्स लिमिटेडचा आहे आणि एक वाय लिमिटेडचं आहे. जनरली देताना ऍब्झॉर्प्शनच्या प्रॉब्लेम मध्ये एकच बॅलन्स शीट देतात, परंतु दोन कंपन्यांचं दिलेलं आहे, कारण की नवीन बॅलन्स शीट पण आपल्याला विचारलेले. बघा, अगोदर एक्स लिमिटेडचं जे बॅलन्स शीट आहे त्याला लायबिलिटी साइडला ऑथराइज कॅपिटल आहे 10 लाख रुपये. त्यानंतर इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल आहे, ते देखील 10 लाख रुपये आहे. त्यानंतर 5% डिबेंचर्स आहेत 2,50,000 आणि क्रेडिटर्स आहेत 3,60,000. ऍसेट साइडला फिक्स ऍसेट आहेत 7,50,000, स्टॉक अँड डेटर्स आहेत 4,60,000, गुडविल आहे 1 लाख आणि प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स आहे 3 लाख रुपये. असं एक्सच्या बॅलन्स शीटची टोटल आहे 16,10,000 रुपये. एक्सच्या बॅलन्स शीटची टोटल आहे. ऑथराइज कॅपिटल कॅल्क्युलेशनला येत नाही. त्यानंतर वाय लिमिटेडचं बॅलन्स शीट आहे. वाय लिमिटेडच्या बॅलन्स शीटला पण ऑथराइज कॅपिटल दिलेलं आहे 20 लाख रुपये, इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल 15 लाख, क्रेडिटर्स 3 लाख, प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिटचा बॅलन्स आहे, एक्सचा डेबिटचा बॅलन्स होता 2 लाख रुपये. ऍसेट साइडला फिक्स ऍसेट आहेत 12 लाख रुपये, डेटर्स आणि स्टॉक आहे 4,50,000, गुडविल आहे 1,50,000 आणि कॅश ॲट बँक आहे 2 लाख. असं एक्सच्या वायच्या बॅलन्स शीटची टोटल आहे 20 लाख. दोन कंपन्यांचं बॅलन्स शीट आहे. आता कुणी कुणाला ऍब्झॉर्ब केलं ते आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे. बघा, वाय लिमिटेड ऍग्री टू ऍब्झॉर्ब एक्स लिमिटेड, म्हणजे वाय लिमिटेडने एक्स लिमिटेडला ऍब्झॉर्ब केलेले आहे अपॉन फॉलोइंग टर्म्स, खालील कंडिशन नुसार. त्यात पहिली ऍडजस्टमेंट आहे पेमेंट इन कॅश ऑफ ₹15 फॉर एव्हरी शेअर इन एक्स लिमिटेड. 15 रुपये रोख दिले जाणार आहे. एक्स लिमिटेड मध्ये जर एक शेअर असेल तर त्या शेअर होल्डरला 15 रुपये रोख दिले जाणार आहे. मग त्यासाठी आपल्याला एक्स लिमिटेडचे शेअर्स पाहावे लागतील. मग बघा, एक्स लिमिटेडचे जे शेअर्स आहेत ते इथे दिलेले आहेत 10,000 शेअर्स ऑफ 100 इच. मग 10,000 शेअर्स आहेत, एका शेअरला 15 रुपये. मग 10,000 गुणिले 15 करून जेवढी येईल तेवढा परचेस कन्सिडरेशन म्हणजे खरेदीची किंमत ही कॅश मध्ये मिळणार आहे. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट, द शेअर होल्डर ऑफ एक्स लिमिटेड टू रिसिव्ह 1 शेअर इन वाय लिमिटेड. जर एक शेअर एक्स लिमिटेडचा असेल तर त्यांना वाय लिमिटेड मध्ये किती मिळणार? बघा, द शेअर होल्डर ऑफ एक्स लिमिटेड टू रिसिव्ह 1 शेअर, एक शेअर मिळणार इन वाय लिमिटेड फॉर एव्हरी 2 शेअर हेल्ड बाय देम. जर त्यांच्याकडे 2 शेअर्स असतील तर त्यांना नवीन कंपनीमध्ये फक्त एकच शेअर मिळणार आहे. मग जर 10,000 शेअर्स आहेत एक्स कडे तर त्यांना 2च्या बदल्यात 1 मिळणार आहे. मग आपल्याला 10,000ला 2नी भाग द्यावा लागेल आणि 1नी गुणावा लागेल. कॅल्क्युलेशन करून जेवढे येतील तेवढे शेअर्सच्या स्वरूपामध्ये पीसी मिळणार आहे. त्यानंतर पुढे सांगितलंय पेमेंट इन कॅश ऍट ₹110, 110 रुपये कॅश मिळणार आहे फॉर एव्हरी डिबेंचर होल्डर इन फुल डिस्चार्ज ऑफ डिबेंचर. जे डिबेंचर्स आहेत त्यांना 110 रुपये एका डिबेंचरवर कॅश मिळणार आहे. बघा, 5% डिबेंचर ऑफ 100 इच, 100 रुपयाचा डिबेंचर होता, आता त्यांना मिळताना 110 रुपये मिळणार आहेत डिबेंचर होल्डरला आणि ते पण कॅश पेमेंट मिळणार आहे. पर डिबेंचर कॅश पेमेंट मिळणार आहे 110 रुपये. त्यासाठी मग आपल्याला हे जी अमाऊंट आहे डिबेंचर होल्डरची 2,50,000 रुपये, त्याला 100ने भाग द्यावा लागेल आणि कॅल्क्युलेशन करून
पेमेंट कॅल्क्युलेट करावा लागेल. पुढे सांगितलंय शो जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द अबव इन द बुक्स ऑफ बोथ कंपनीज अँड ड्रॉ बॅलन्स शीट ऑफ वाय लिमिटेड आफ्टर ऍब्झर्शन. आपल्याला दोघांच्या पुस्तकामध्ये लेजर नाही विचारलेले, तर जर्नल एंट्रीज विचारलेले आहे आणि बॅलन्स शीट तयार करायला सांगितले ऍब्झॉर्प्शनच्या नंतरचं वाय लिमिटेडचं. पुढे सांगितलं एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू ₹10,000 विच वेअर पेड बाय वाय लिमिटेड. लिक्विडेशनचा जो खर्च आहे तो वाय लिमिटेडने पेड केला, म्हणजे ज्या कंपनीने टेक ओव्हर केलेली आहे कंपनी त्या कंपनीने पेड केला. म्हणजे हा जो लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहे हा आपल्या दृष्टीने काय आहे, म्हणजे एक्सच्या दृष्टीने काय आहे तर गुडविल आहे. म्हणून त्याची जी एंट्री आहे ती जर्नल एंट्री आपण ऍज अ गुडविल म्हणून करणार आहोत. जर्नल एंट्रीज विचारलेल्या आहेत दोघांच्या पुस्तकामध्ये. त्या अगोदर आपल्याला पीसी कॅल्क्युलेट करावा लागेल. पीसी कॅल्क्युलेट करताना स्टेटमेंट आखलं तरी चालेल किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं पीसीचं तरी चालेल. तर सर्वांनी स्टेटमेंट आखा परचेस कन्सिडरेशनचा. परचेस कन्सिडरेशनचं स्टेटमेंट आपण तयार करतोय. त्यासाठी परचेस कन्सिडरेशन कशा पद्धतीने सेटल झालं त्यानुसार आपण पीसी काढणार आहोत. बघा, पेमेंट इन कॅश ₹15 फॉर एव्हरी शेअर इन एक्स लिमिटेड. एक्स लिमिटेडच्या प्रत्येक शेअरवर ₹15 कॅश मिळाले. मग एक्स लिमिटेडच्या शेअरची संख्या आहे 10,000. 10,000 गुणिले 15 एवढा पीसी आपल्याला कॅश मध्ये मिळालेला आहे. त्यामुळे घ्या डिस्चार्ज साइडला घ्या कॅश कंसात 10,000 गुणिले 15 कंस पूर्ण अमाऊंट मध्ये 1,50,000. त्यानंतर इक्विटी शेअर्स मिळालेले. मग घ्या इक्विटी शेअर्स ऑफ किती रुपयाचा एक शेअर आहे, 100 रुपीजचा एक शेअर आहे. परंतु शेअर्स देताना 2च्या बदल्यात एक शेअर दिलेले आहे. बघा सेकंड ऍडजस्टमेंट, शेअर होल्डर ऑफ एक्स लिमिटेड टू रिसीव्ह 1 शेअर इन वाय लिमिटेड फॉर एव्हरी 2 शेअर हेल्ड बाय देम. 2 असतील तर 1 मिळणार आहे. मग 10,000 ला 2 ने भाग द्या आणि 1 ने गुणा, म्हणजे थोडक्यात 50% शेअर्स त्यांना मिळणार आहेत. इक्विटी शेअर ऑफ 100 each कंसात घ्या 10,000 भागिले 2 गुणिले 1 आणि एक शेअर 100 रुपयाचा आहे म्हणून गुणिले 100. मग 10,000 ला 2 ने भागलं म्हणजे 5,000 आणि 5,000 ला 1 ने गुणलं म्हणजे 5,000 गुणिले 100 म्हणजे 5 लाख रुपये इक्विटी शेअर्स मध्ये मिळणार आहेत. अमाऊंट मध्ये 5 लाख. त्यानंतर जे डिबेंचर होल्डर्स आहेत त्या डिबेंचर होल्डर्सला पण कॅश पेमेंट मिळणार आहे. परंतु कॅश पेमेंट कसं मिळणार आहे तर 110 रुपये एका शेअरवर मिळणार आहे. मग घ्या 5% डिबेंचर होल्डर्स कंसात त्यांची डिबेंचरची संख्या आहे 2,500. 2,500 कसे आले तर 100 रुपयाचा एक डिबेंचर होता, मग त्याला 100 ने भाग दिला अमाऊंटला 2,50,000ला. डिबेंचरची संख्या आली 2,500 गुणिले 110 करा कॅल्क्युलेशन करून. अमाऊंट मध्ये घ्या 2,75,000. आता इकडच्या साईडची बेरीज करा, तो आपला पीसी असणार आहे. मधला फरक जो येईल तो आपण गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व्हला ऍडजस्ट
टोटल आलेले आहे 9,25,000 रुपये. आता ऍसेट जे आहेत त्या ऍसेटच्या बाबतीत काहीच नाही सांगितलेलं, त्यामुळे ऍसेट घेताना 4 ऍसेट्स आहेत एक्सच्या, फिक्स ऍसेट, डेटर्स आणि स्टॉक, गुडविल आणि प्रॉफिट अँड लॉस. त्यातली प्रॉफिट अँड लॉस घ्यायची नाही, गुडविल पण नाही घ्यायची, कारण गुडविल आपण बॅलन्सिंग फिगर घेऊया. म्हणून अगोदर घ्या फिक्स ऍसेट. फिक्स ऍसेट आहे तीच किंमत 7,50,000. त्यानंतर डेटर्स अँड स्टॉक, डेटर्स अँड स्टॉक आहे 4,50,000. दोन्हींचीच बेरीज करा, 12 लाख रुपये. आणि लायबिलिटी साइडला एकच लायबिलिटी आहे, क्रेडिटर्स 3,60,000 रुपये, ती मायनस करा. एक मिनिट, 4,60,000 आहे स्टॉक अँड डेटर्स, 12,10,000 बेरीज येते. आणि लायबिलिटी साइडला एकच लायबिलिटी आहे 3,60,000 रुपये क्रेडिटर्स, ते मायनस करा. तुम्ही लेस लायबिलिटीज लिहा, मी डायरेक्ट क्रेडिटर्स लिहिते. क्रेडिटर्स 3,60,000 लेस करा. लेस करून 12,10,000तून 3,60,000 वजा केले तर वजा करून उत्तर येते 8,50,000. मधला जो डिफरन्स येतोय ते आपलं गुडविल आहे. 9,25,000 रुपये डिस्चार्ज साइडची टोटल येत होती, ती आपण खाली मांडू. आणि मधला जो फरक येतोय तो गुडविल आहे. $75,000. पीसीचं स्टेटमेंट आपलं कंप्लीट झालेलं आहे. ऍसेट आणि लायबिलिटीच्या बाबतीत कोणती इन्फॉर्मेशन नव्हती, म्हणून आपण घेताना ऍसेट्स आणि लायबिलिटी ज्या आहेत त्या बुक व्हॅल्यूला घेतलेल्या आहेत. आता जर्नल आखा. पहिल्यांदा एक्सच्या पुस्तकात एंट्रीज करायच्या. इन द बुक्स ऑफ एक्स लिमिटेड जर्नल एंट्रीज. बघा, ज्या पद्धतीने आपण अकाउंटिंगचं पोस्टिंग करतो त्याच पद्धतीने एंट्रीज करायच्या आहेत. आपण अकाउंटिंगच्या पोस्टिंग करत असताना सर्व ऍसेट्स रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करतो. मग सर्व ऍसेट रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करायच्या, म्हणून पहिली एंट्री आपण करणार आहोत रिअलायझेशन अकाउंट डेबिट 2. आता आपल्याकडे ऍसेट साइडला 4 ऍसेट आहेत, तर 4 ऍसेट पैकी प्रॉफिट अँड लॉस नाही घ्यायचा, कारण की प्रॉफिट अँड लॉस हा आपण शेअर होल्डरला टाकणार आहोत, त्यामुळे तो सोडून बाकीच्या 3 ऍसेट ज्या आहेत त्या घ्यायच्या. डेट मध्ये वरती एकदाच तारीख टाका, 31/3/2014 बॅलन्स शीटची तारीख, आणि एंट्रीला नंबरिंग करा. पहिली एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट. आता ही जी डेबिटची अमाऊंट आहे ती तिन्ही ऍसेटची बेरीज करून आणि बेरीज केल्यानंतर घेतलेली अमाऊंट आहे 13,10,000. 2 फिक्स ऍसेट अकाउंट 7,50,000. 2 डेटर्स अँड स्टॉक अकाउंट 4,60,000. 2 गुडविल अकाउंट 1,00,000. नॅरेशन घ्या. being the entry for transfer of assets to realization account. आधी आपण assets realizationला ट्रान्सफर केल्या. त्यानंतर त्याचप्रमाणे लायबिलिटी पण ट्रान्सफर करायच्या. तर लायबिलिटी मध्ये एकच लायबिलिटी आहे क्रेडिटर्स नावाची. क्रेडिटर्स आपण रिअलायझेशनच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर करतो, म्हणून एंट्री घ्या. सेकंड एंट्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 3,60,000. 2 रिअलायझेशन अकाउंट 3,60,000. Narration being the entry for transfer of liabilities to realization account. आधी आपण ऍसेट ट्रान्सफर केल्या,
त्यानंतर लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या. त्यानंतर पीसी ड्यू आणि पीसी डिस्चार्जची एंट्री करू. परचेस कन्सिडरेशन आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे 9,25,000 रुपये आणि परचेस कन्सिडरेशन आपल्याला कोण देते तर वाय लिमिटेड. नवीन कंपनीचं नाव आहे वाय लिमिटेड. म्हणून एंट्री घ्या. वाय लिमिटेड अकाउंट डेबिट 9,25,000 टू रिअलायझेशन अकाउंट 9,25,000. ही झाली पीसी ड्यूची एंट्री. बिंग परचेस कन्सिडरेशन ड्यू म्हणा किंवा टू बी पेड म्हटलं तरी चालेल. टू बी पेडचा अर्थ आणि ड्यूचा अर्थ एकच होतो. त्यानंतर परचेस कन्सिडरेशन डिस्चार्जची एंट्री करायची. आता डिस्चार्ज साइडला आपण दोनदा कॅश लिहिलेली आहे, परंतु इथे एंट्री करताना आपण एकत्र घेऊ. एकदा आपण शेअर होल्डरला 15 रुपयाप्रमाणे कॅश दिली आणि एकदा डिबेंचर होल्डर जे आहेत त्यांना आपण कॅश दिलेली आहे 110 रुपये पर डिबेंचर याप्रमाणे. इथे घेताना एंट्री मध्ये कॅश एकत्र घेतली तरी चालेल. दोनदा कॅश शब्द नको यायला म्हणून आपण एकत्र करून घेतलेली कॅश 2,75,000 आणि 1,50,000 यांची बेरीज करून एंट्री केलेली आहे. मग बघा, शेअर्स इन वाय लिमिटेड अकाउंट डेबिट किंवा इक्विटी शेअर्स इन वाय लिमिटेड अकाउंट डेबिट शेअर्सचे अमाऊंट आहे 5 लाख रुपये. कॅश अकाउंट डेबिट 4,25,000. या 4,25,000 मध्ये 15 रुपयाप्रमाणे शेअर होल्डरला मिळालेली कॅश आणि 110 रुपयाप्रमाणे डिबेंचर होल्डरला मिळालेली कॅश अशी दोन्ही मिळून बेरीज घेतलेली आहे 4,25,000 टू वाय लिमिटेड अकाउंट 9,25,000. बिंग परचेस कन्सिडरेशन डिस्चार्ज. बिंग परचेस कन्सिडरेशन डिस्चार्ज. फर्स्ट आपण ऍसेट ट्रान्सफर केल्या, मग लायबिलिटी ट्रान्सफर केल्या, त्यानंतर पीसी ड्यू आणि पीसी डिस्चार्जची एंट्री घेतली. आता बघा, जे डिबेंचर होल्डर्स होते, जर आपण अकाउंट काढलं असतं तर त्यांचं आपल्याला सेपरेट अकाउंट काढावं लागलं असतं आणि डिबेंचर होल्डर अकाउंटला आपण डिबेंचरचा बॅलन्स ट्रान्सफर केला असता. डिबेंचर होल्डरला जी कॅश मिळालेली डिस्चार्ज मधून ती कॅश त्यांच्या अकाउंटच्या डेबिट साइडला ट्रान्सफर केली असते आणि मग अकाउंट टॅली करताना जो काही फरक येईल तो फरक रिअलायझेशनला टाकला असता. मग आता त्याची एंट्री कशी करायची तर डिबेंचरची मूळ किंमत आहे बॅलन्स शीटला दिलेली 2,50,000. आता डिबेंचर्स आपल्या बॅलन्स शीटला परत नवीन बॅलन्स शीटला दिसणार नाही कारण की त्यांना कॅश देऊन टाकली. मग लायबिलिटी जेव्हा कॅन्सल करायची असते तेव्हा लायबिलिटीला डेबिट द्यायचं असतं. म्हणून एंट्री मध्ये आपण घेतलं 5% डिबेंचर अकाउंट डेबिट 2,50,000. पण कॅश किती दिले डिबेंचर होल्डरला 2,75,000. मग 2,50,000 आणि 2,75,000 मध्ये जो फरक येतोय तो आहे 25,000चा. तो आपण टाकणार आहोत रिअलायझेशन अकाउंटला. जर समजा तुमची इकडची साइड मोठी असते म्हणजे डिबेंचरची अमाऊंट कॅश पेक्षा जास्त असते तर रिअलायझेशनला आपल्याला क्रेडिट द्यावं लागलं असतं, परंतु डिबेंचरची अमाऊंट ही कॅश पेक्षा कमी आहे त्यामुळे रिअलायझेशनला काय दिलं डेबिट. किंवा थोडक्यात ज्या साइडला तुम्हाला डिफरन्स दिसतोय त्या साइडला रिअलायझेशन अकाउंट लिहायचंय. म्हणून एंट्री झाली 5% डिबेंचर अकाउंट डेबिट 2,50,000, रिअलायझेशन अकाउंट डेबिट 25,000 टू कॅश अकाउंट 2,75,000. बिंग डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन ऍट अ प्रीमियम ऑफ 10%. कारण की 100 रुपयाचा डिबेंचर होता त्यांना आपण 110 रुपये दिलेले आहेत त्यामुळे तुला आपण प्रीमियम म्हणतो. त्यानंतर पुढची एंट्री आपल्याला कॅपिटलची करायची आहे. जे कॅपिटल होतं बॅलन्स शीटला एक्स लिमिटेडचं 10 लाख रुपये, तर ते कॅपिटल जे आहे ते आपण शेअर होल्डरला आधी ट्रान्सफर करणार म्हणून त्याची एंट्री केली आपण. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 10 लाख टू शेअर होल्डर अकाउंट 10 लाख. बिंग ट्रान्सफर ऑफ शेअर कॅपिटल टू शेअर होल्डर अकाउंट. बघा, जेव्हा आपण लेजर काढतो त्यावेळी इक्विटी शेअर होल्डरचं अकाउंट काढतो आणि त्याच्या क्रेडिटला लिहितो बाय इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. ती एंट्री आहे ही. इथे इक्विटी शब्द वापरला तरी चालेल. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट, तर इथे
इक्विटी शेअर होल्डर अकाउंट, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 10 लाख, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट 10 लाख असं लिहिलं तरी चालेल. ही आपण कॅपिटलचा बॅलन्स ट्रान्सफर केल्याची एंट्री केली आहे. त्यानंतर जो ऍसेट साइडला प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स होता तो पोस्टिंग करायचा राहिलेला होता. तो ऍसेट साइडचा प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स तो पोस्टिंग करायचा आहे. बघा बॅलन्स शीटला दिलेलं आहे एक्सचं बॅलन्स शीट. एक्सच्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला दिलेला बॅलन्स पहा 3 लाख रुपये आहे. तो आपण शेअर होल्डरला ट्रान्सफर करणार. त्याची एंट्री घ्या. इथे प्रॉफिट अँड लॉसला डेबिट द्यायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट नाही, बरोबर शेअर होल्डरलाच डेबिट द्यायचं. शेअर होल्डरच्या डेबिट साइडला ट्रान्सफर करायचं आहे. इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 3 लाख टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 3 लाख. being debit balance of profit and loss account transfer to shareholders account, transfer to shareholders account. त्यानंतर जे इक्विटी शेअर्स मिळालेले होते वाय लिमिटेड कडनं ते शेअर होल्डरला पाठवायचे आणि शेअर होल्डर साठी कॅश पण मिळालेली आहे 1,50,000 रुपये, ती पण शेअर होल्डरला टाकायची. जनरली आपण काय करतो तर जे शेअर्स आहेत ते इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या डेबिट साइडला टाकतो आणि त्यानंतर इक्विटी शेअर होल्डर अकाउंट क्लोज करून जो काही फरक येईल तो फरक आपण कॅश अकाउंटला टाकतो. पण इथे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डायरेक्ट सांगितलेलं आहे की 1,50,000 रुपये कॅश इक्विटी शेअर होल्डरला द्यायची आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट एंट्री केलेली आहे. मग 8वी एंट्री इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट 6,50,000 टू शेअर्स इन वाय लिमिटेड अकाउंट 5 लाख टू कॅश अकाउंट 1,50,000 being issue of equity shares in Y Limited to shareholder account and payment of cash. आणि लास्ट एंट्री जो काही प्रॉफिट किंवा लॉस होईल त्याची एंट्री जी आहे ती केलेली आहे. तुम्ही 8वी एंट्री 9 नंबरच्या जागेवर आणि 9वी एंट्री 8 नंबरच्या जागेवर केली तरी चालू शकते, परंतु ही पीसी डिस्चार्ज मधली एंट्री होती त्यामुळे ती अगोदर केलेली. मग बघा प्रॉफिट किंवा लॉस कसा काढायचा तर जिथे जिथे रिअलायझेशनला डेबिट असेल त्याची बेरीज करायची आणि जिथे जिथे रिअलायझेशनला क्रेडिट असेल त्याची बेरीज करायची. बघा फर्स्ट एंट्री मध्ये रिअलायझेशनला डेबिट आहे 1,31,000. त्यानंतर आणखी कुठे डेबिट आहे का पाहू आपण. सॉरी 13,10,000 डेबिट आहे आणि आणखी कुठे डेबिट आहे का चेक करा. रिअलायझेशनला दुसरीकडे कुठेच नाहीये. मग आता फक्त क्रेडिट साइडची बेरीज करायची. एकच डेबिट आहे. क्रेडिट साइडची बेरीज पहा 3,60,000, त्यानंतर 9,25,000, 9 आणि 3 12, 12,85,000 झाले. त्यानंतर इथे 25,000 आहे. 12,85 आणि 25 13,05,000. बाकी कुठेच रिअलायझेशन शब्द आलेला नाही. मग क्रेडिटची बेरीज येते 13,05,000 आणि रिअलायझेशनला डेबिटला एकच एंट्री होती 13,10,000 रुपये. एकदा चेक करून घेऊ. बघा 13,10,000 रुपये एक ठिकाणी रिअलायझेशनला डेबिट आहे. त्यानंतर 360, 925, 12,85,000. हा इकडे डेबिट आहे सॉरी. मग 13, 10 आणि 25 म्हणजे 13,35. इकडे 9,85. डेबिट 13,35,000 आहे आणि क्रेडिट 12,85,000
85,000 आहे. दोन्हीमधला फरक 50,000चा येतोय. डेबिट साइड जी आहे ती मोठी आहे, त्यामुळे लॉस झालेला आहे. म्हणून एंट्री आली इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट 50,000 रुपये. दोन्हीमधला डिफरन्स बेइंग लॉस ऑन रिअलायझेशन ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंट. ज्या पद्धतीने आपण लेजरचं पोस्टिंग करतो त्या पद्धतीने आपण एक्सच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्रीज पाहिलेले आहेत. यामध्ये काही शंका असेल तर विचारा. जर समजा तुमच्या ह्या ज्या पोस्टिंगच्या एंट्रीज आहेत, फक्त ऍसेट पोस्टिंगची एंट्री पहिली झाली पाहिजे, लायबिलिटी पोस्टिंगची एंट्री दुसरी झाली पाहिजे. त्यानंतर जरी तुम्ही पीसी ड्यू आणि डिस्चार्जची एंट्री नंतर केली, अगोदर शेअर होल्डर्सचा बॅलन्स ट्रान्सफर केला, कॅपिटलचा प्रॉफिट अँड लॉस ट्रान्सफर केला आणि त्यानंतर पीसी ड्यू डिस्चार्ज केला तरी चालू शकतो. म्हणजे पुढच्या एंट्रीज मध्ये खालीवर एंट्रीज झाल्या तरी चालतात, कारण की एकाच तारखेच्या एकाच दिवसाच्या सर्व एंट्रीज असतात. या पद्धतीने आपण एक्सच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्रीज कंप्लीट केल्या. वाय ही नवीन कंपनी ती आपला बिझनेस खरेदी करते, त्यामुळे तिच्या पुस्तकामध्ये ज्या एंट्रीज होतात त्या फक्त 3च असतात. आणि या प्रॉब्लेम मध्ये वायने लिक्विडेशनचा एक्सपेन्सेस दिलाय, त्यामुळे एक एंट्री फक्त जास्त होणार आहे. 3च्या ऐवजी आपल्याला 4 एंट्रीज कराव्या लागतील. मग ह्या जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ वाय लिमिटेड. सर्व एंट्रीज पीसी वरून होणार आहेत, परचेस कन्सिडरेशन वरून. इन द बुक्स ऑफ वाय लिमिटेड जर्नल एंट्रीज. पहिली एंट्री घ्या, बिझनेस परचेसेस अकाउंट डेबिट 9,25,000 जो पीसी आपण काढलेला आहे. टू लिक्विडेटर ऑफ एक्स लिमिटेड अकाउंट 9,25,000. बिंग परचेस कन्सिडरेशन पेएबल म्हणा, ड्यू म्हणा, शॉर्ट मध्ये नॅरेशन लिहिलं तरी चालेल. त्यानंतर दुसरी एंट्री असणार आहे ऍसेट्स आणि ज्या लायबिलिटीज टेक ओव्हर केलेल्या आहेत त्यांची एंट्री. पहिली ऍसेट फिक्स ऍसेट अकाउंट डेबिट 7,50,000. त्यानंतर डेटर्स अँड स्टॉक अकाउंट डेबिट 4,60,000. गुडविल अकाउंट डेबिट 75,000 जी आपण बॅलन्सिंग फिगर काढलेली होती. 2 क्रेडिटर्स अकाउंट 3,60,000. 2 बिझनेस परचेसेस अकाउंट 9,25,000. being assets and liabilities taken. Being assets and liabilities taken. त्यानंतर पीसी डिस्चार्ज एंट्री लिक्विडेटर ऑफ एक्स लिमिटेड अकाउंट डेबिट 9,25,000. 2 इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 5 लाख. 2 कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट 4,25,000. या 4,25,000 मध्ये 2,75,000 हे डिबेंचर होल्डरचे आणि 1,50,000 हे शेअर होल्डरचे. बिंग परचेस कन्सिडरेशन डिस्चार्ज किंवा पेड. आणि लास्टला गुडविलची एंट्री जो लिक्विडेशन एक्सपेन्सेस वाय लिमिटेडने दिला होता तो एक्सच्या दृष्टीने गुडविल असतो, म्हणून गुडविल अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश और बँक अकाउंट 10,000. being payment of expenses of liquidation. या पद्धतीने जनरली 3 एंट्री होतात नवीन कंपनीच्या पुस्तकामध्ये, पण आपण 4 एंट्र्या केलेल्या आहेत कारण की लिक्विडेशन एक्सपेन्सेस देखील वायने पेड केलेले आहेत. या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट पण विचारलेले आहे. बॅलन्स शीट तुम्हाला तयार करता येईल, फक्त दोन्ही कंपन्यांचे मिळून ऍसेट्स घ्यायचे ऍसेट साइडला आणि लायबिलिटी साइडला घेताना जे कॅपिटल आहे ते वायचं प्लस जे एक्सच्या शेअर होल्डरला शेअर्स दिलेले आहेत ते शेअर असे दोन्ही मिळून घ्यायचे. बाकीच्या ज्या लायबिलिटीज आहेत
त्या दोन्ही कंपन्यांच्या बेरजा करून घ्यायच्या आहेत. बॅलन्स शीट मी उद्या एक्सप्लेन करते. इथे आपण जर्नल एंट्रीज घेऊन प्रॉब्लेम थांबवू.